संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला, मैत्रीचे नाते कायम. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. आज या खटल्याच्या सुनावणीसाठी दोन्ही नेते मालेगाव कोर्टात हजर होते. यावेळी संजय राऊत यांनी खटला मागे घेतल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे की आमच्यात मैत्रीचे संबंध कायम राहतील. जे विधान मी केले होते ते चुकीचे होते. पडताळणी केल्यानंतर मला खात्री मिळाली, त्यामुळे खटला मागे घेतला. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नव्हता. फक्त अद्वैत हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्यात गुंतलो. अद्वैत हिरे सत्तेत आहेत, त्यांना हा खटला लढायचा असेल तर ते लढू शकतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे. आणि दोन्ही नेत्यांनी मीडियासमोर येऊन सांगितले की खटला संपवला आहे आणि मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा भ्रम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाही, आम्ही कोर्टाला विनंती करू की आमचा थेट सहभाग याच्यामध्ये नव्हता. NCLT न्यायालयातल्या खटल्याच्या आधारे आम्ही ते वक्तव्य केलं. खटला ऑलरेडी सुरू आहे. ज्याने तो खटला दाखल केला ते आता सत्ताधारी पक्षामध्ये आहे. सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की आम्ही कोर्टाला विनंती करू की मूळ जे फिर्यादी होते ते सत्ताधारी पक्षात गेले, त्याला खटला आता ते चालवतील. आम्ही कशाला आता याच्यामध्ये आम्ही कोर्टाला विनंती करू आज. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मालेगाव.